यदक्षरमणाखेयमानन्दमजमव्ययम् श्रीमन्निवृत्तिनाथेसि ख्यातं दैवतमाश्रया। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा। गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमस्कार, मी प्रणव बनसोडे, मूळचा पुसद महाराष्ट्रातील असून सध्या व्यवसायासाठी बँगलोर येथे वास्तव्यास आहे. आषाढी कार्तिकी वारी महामंडळ जबलपूर आयोजित ओळख संतांची या उपक्रमात आज चौथ्यांदा सादर होण्याचा सुयोग मला लाभला आहे. माझ्यासारख्या अल्पमतीस हे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो आणि आयोजक समितीप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची या. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा हो दयाळा, करुणा करा हो दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो, हो तुमचा अनुग्रह लादलो. पावन झालो चराचरी, पावन झालो चराचरी. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. महाराष्ट्रातील संतरूपी इमारतीचा भक्कम पाया, ज्ञानाचा महामेरू संत शिरोमणी संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांपुढे नतमस्तक होतो. हीन दीन परी मनास वाटे, हीन दीन परी मनास वाटे. इच्छा तव गुण गाया कीर्तनी ये सद्गुरुराया, ये सद्गुरुराया. कीर्तनी ये सद्गुरुराया, ये सद्गुरुराया. कीर्तनी ये सद्गुरुराया. माझ्यामध्ये अध्यात्माचे बीजे रोवणारे गुरुवर्य हरिभक्त परायण समन्वयाचार्य श्री नरहरी महाराज वेणीकर आणि त्यांच्या धर्मपत्नी मीरा आई यांचे स्मरण करतो. सर्वप्रथम व्यासपीठ उपलब्ध करून देणारे श्री भारत महाराज घोगरे, त्याचबरोबर भूक साहे तहान त्याचे राखे समाधान. त्याच्या दुःखे धाये आपला जीव देऊ पाहे. बाळाचे जीवन माता जाणे भूक तहान. काय करू विनवणी असो मस्तक चरणी. या अभंगास पूर्णपणे उतरलेले माझे आई आणि वडील यांना सुद्धा नमन करतो. श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती. बुद्धिवीन अल्पमती सलगी करीत असे वयाने ज्ञानाने अनुभवाने अधिकाराने माझ्यापेक्षा मोठे आणि जाणकार मायबाप श्रोतांना सुद्धा वंदन करतो. यावेळेस आपला विषय आहे स्त्री संत चारित्र्याचा. ह्या शृंखलेत परवा आपण संत मुक्ताई यांचे चरित्र, तर काल संत कान्होपात्रा यांचे चरित्र अभ्यासले. तुम्हा सर्वांचं आजच्या पुष्पामध्ये मी स्वागत करतो. संत कृपा झाली इमारत फळाली, इमारत फळाली, इमारत फळाली. ज्ञान देवे रचिला पाया, उभारिले देवालया, उभारिले देवालया, उभारिले देवालया. नामात याचा किंकर त्याने केला विस्तार. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. तुका झाला से कळस भजन करा सावकाश, भजन करा सावकाश, भजन करा सावकाश. बहिणी म्हणे फडकती ध्वजा, बहिणी म्हणे फडकती ध्वजा.
निरूपणा केले ओजा, निरूपणा केले ओजा, ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, उभारिले देवालया, उभारिले देवालया. तर आज आपण ह्या अभंगाच्या रचयिता संत बहिणाबाई यांच्या चरित्राचं अध्ययन करणार आहोत. तर बहिणाबाई म्हटल्यावर सहसा महाराष्ट्रभर गोंधळ होतो, कारण आपल्याकडे 2 दिग्गज कवयित्री महाराष्ट्राला बहिणाबाई या नावाने लाभल्या आहेत. तर त्यातल्या एक बहिणाबाई या बहिणाबाई चौधरी, ज्या 19व्या शतकात होऊन गेल्या आणि ज्यांनी अहिरणी भाषेत बरंच काव्यरचना करून ठेवलेली आहे. जसं की अरे संसार संसार खोटा कधी म्हणू नये, राऊळाच्या कळसाला लोटा कधी म्हणू नये. किंवा त्या म्हणतात मन जहरी जहरी त्याचं नारते तंतर, अरे इंचू साप बरा त्याला उतारे मंतर. तर त्यांच्या अशा बऱ्याच अहिराणी भाषेतल्या अष्टाक्षरीमध्ये प्रकारात मोडणाऱ्या कविता त्यांनी लिहून ठेवल्या आहेत आणि त्यांच्या कविता आयुष्याचं सार अगदी सोप्या शब्दात सांगून जातात. पण आपला आजचा विषय आहे दुसऱ्या बहिणाबाई, त्या म्हणजे संत बहिणाबाई देशपांडे, ज्या संत तुकारामांच्या समकालीन होत्या आणि त्यांच्या शिष्या सुद्धा होत्या. तर आज आपण संत बहिणाबाई देशपांडे यांच्या चरित्राचा अभ्यास करू. बहिणाबाईचा जन्म इसवी सन 1628 मध्ये देवगाव रंगारी या वेल्लूर जिल्ह्यात झाला होता. त्यांच्या आईचं नाव जानकी, तर त्यांच्या वडिलांचं नाव आऊजी कुलकर्णी होतं. त्या अवघ्या 5 वर्षाच्या असतानाच 30 वर्षाच्या एका बीजवराशी रत्नाकर उर्फ गंगाधर पाठक यांच्याशी त्यांचा विवाह लावून देण्यात आला. त्यांच्याकडे तेव्हा देशपांडे ही पदवी होती, त्यामुळे त्यांना देशपांडेच म्हणून सर्वजण ओळखत. गंगाधर शास्त्री भिक्षुकी करायचे आणि त्यांना वैद्यकीय ज्ञान सुद्धा होतं. ते वैद्यकीय उपचार सुद्धा करीत असत. वयाने अगदी लहान असल्यामुळे बरेच वर्ष बहिणाबाई ही माहेरी राहिली. मात्र येणं जाणं त्यांचं असायचं. अगदी 5 कोसावरच त्यांचं घर होतं. मात्र त्यांचे पती जे वयाने खूप मोठे आहे ते स्वभावाने अतिशय तापट सुद्धा होते. म्हणजे त्यांच्या एका अभंगात बहिणाबाई सांगतात, नामाचा विटाळ आमुचीये घरी, गीताशास्त्र वैरी कुळ आम्हा, देव तीर्थयात्रा नावडती हरी, ऐसियाचे घरी संग दिला. पण बहिणाबाईंना मात्र अगदी लहानपणापासूनच परमार्थाची आणि भक्तीची प्रचंड ओढ होती. त्यांचा अखंड नामस्मरण चालू असायचं, सोहम साधना चालू असायची. अगदी शेतात काम करत असताना सुद्धा भक्तिभाव आणि अभंग रूपाने त्यांच्या मुखातनं रचना बाहेर पडत असत. कधी त्या स्वतःच्याही असत आणि कधी त्या इतर संतांच्याही असत. लग्नानंतर काही वर्षांनी, म्हणजे ह्या जवळपास 9-10 वर्षाच्या झाल्यानंतर त्या त्यांच्या नवऱ्याच्या घरी राहायला गेल्या आणि तिथे काही भाऊबंदकीच्या वादामुळे त्यांचे आई वडील, त्यांचा भाऊ आणि नवरा हे सगळ्यांना त्यांचं जे गाव आहे ते सोडावं लागलं आणि मग ते वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री वगैरे राहू लागले. कधी पंढरपूरला राहिले, कधी कुठे राहिले. त्यानंतर काही दिवस रहिमतपूरला सुद्धा त्यांचा वास झाला. पण नंतर मग त्यांनी पुनश्च विचार केला आणि कोल्हापूरला ते स्थायिक झाले. आणि या काळामध्ये तरुण होत्या बहिणाबाई आणि ऐन तरुणी त्यांना हरी कथा श्रवणाची जी आवड लागली ती फार अचाट लागली आणि त्या कोल्हापूर येथे जयराम स्वामी गोसावी यांच्या कथेसाठी आणि कीर्तनासाठी त्या जात असत. आणि यांची ओढी आणि यांना वेगवेगळे जे पदपाठ असायचे, जी वेगळी मालिका पाठ होती, त्यापासून त्यांना त्यांच्यात एक वेगळा एक स्पार्क आहे, त्यांचं संतत्व आहे हे जयराम स्वामींनी ओळखलं. आणि त्यांच्याकडूनच, जयराम स्वामीकडूनच असं म्हणतात की बहिणाबाईंच्या कानावर तुकारामांचे अभंग सुद्धा पडले असावेत. त्या तेव्हा 12, 13, 14 वर्षाच्या असाव्या आणि तेव्हाच त्यांना तुकारामाच्या भेटीचा ध्यास लागला आणि अभंग ऐकून ते तुकारामांच्या
भेटीसाठी दर्शनासाठी उत्सुक झाल्या आणि तुकारामांना आपण भेटावं, त्यांचं शिष्यत्व घ्यावं यासाठी त्यांचं मन सदैव विचार करू लागलं. आणि त्या इतक्या तुकारामाच्या विचारात आणि त्यांच्या भेटीसाठी गुंतल्या की त्यांचं मन आक्रंदू लागलं आणि त्या आजारी पडल्या. तेव्हा त्या लिहितात, बहुत अंतरी शोक आरंभिला, कामज विठ्ठला मोक लिले, त्रिविध तापाने तापले मी बहु, जाईना का जीव प्राण माझा. त्यांची अशी स्थिती झाली आणि हिची तुकारामांप्रती असणारी श्रद्धा किंवा वेळ पाहून त्यांच्या पतीला फार त्रास व्हायचा. मग रोजच्या रोज घरात मारहाण शिवीगाळ चालू झाली. आणि त्यात त्या काळच्या समाजाची रचना पाहता तुकारामांना हे सर्व शूद्र मानायचे, कारण हे ब्राह्मण घरातले होते. तर अशी त्यांची स्थिती झाली की रोजच्या रोज त्यांना शिवीगाळ होई, मारहाण होई, बांधून ठेवलं जाईल. त्यावेळेस संत बहिणाबाई लिहितात, भ्रतार हा माझा देखोनी तयासी, माझी या देहासी पीडा करी, न देखवे तया द्वेषी जनाप्रती, क्षणा क्षणा चित्ती द्वेष वाढे, म्हणे ही बाईल मरे तरी बरे, इसका पामरे भेटताती. अशा शब्दात एवढी त्यांना घरात त्यांना त्रास व्हायचा त्यांच्या पतिदेवाकडनं. मात्र बहिणाई सुद्धा फार खमकी आणि खूप मोठी पतिव्रता होती. तिने सगळं सहन केलं, मार खाल्ला, तरीही तिची भक्ती सुद्धा चालू होती आणि पती सेवा सुद्धा चालू होती. त्या स्वतः लिहितात, भ्रतार दर्शना विन जाय दिस, तरी तेची रास पातकांची, बहिणी म्हणे मज आज्ञाची प्रमाण, ब्रह्म सनातन स्वामी माझा. जे आपल्याकडे मुलीला आईकडनं शिकवल्या जातं तेच, की पती सेवा हीच सर्वात मोठी सेवा आहे. तिचं तिने आयुष्यभर पालन केलं. आणि ती म्हणते की भ्रतार दर्शना विन जाय दिसत, तरी त्याची रास पातकांची, म्हणजे हे पाप लागेल, जर पतीचं दर्शन झाल्या विना जर दिवस गेला तर पाप लागेल, ह्या प्रकारची त्यांची श्रद्धा होती. आणि कितीही मार खाल्ला तरी सेवा आणि जप चालूच. तर तुकडोजी महाराज अध्याय 20 महिलोन्नतीमध्ये पतिव्रता स्त्री कशी असते याविषयी ते लिहितात, उत्तम महिला हेची करी, आपुले घर ब्रिदासह सावरी, मुल बाळ आदर्श करी, वरी प्रेमळपण सर्वांशी, खस्ता सोसोनी परिचर्या, प्रेमळपणे बारीक कार्या, करू जाणती उत्तम भार्या, न कंटाळता काळजीने. तर पतिव्रतेचे हे जे सर्व लक्षणं जे तुकडोजी महाराजांनी लिहिले ते बहिणाबाईच्या अभंगातनं आणि वागण्यातनं दिसून येतात. त्यावर नामदेव सुद्धा लिहितात की एक पतिव्रता कशी असते. तर नामदेव महाराज म्हणतात, पतिव्रता मोठी सुमती सुंदरी, वाचेने उच्चारी गुणदोष, संचित क्रियमाण वाहून सकळ, प्रारब्ध केवळ सारी तसे, गाते हरिनाम अखंड अंतरी, प्राणेश्वरावरी भावनिका. जरी ती हरिनाम गात असली तरी प्राणेश्वर म्हणजे तिचा पती ह्यावर तिचा भाव सदैव निका असतो, टिकलेला असतो. हे कोल्हापुरात राहत असत बहिणाबाई, त्यांचे पती आणि त्यांचं कुटुंब. तिथे त्यांना एक ब्राह्मण असल्यामुळे गाय मिळाली होती गोदानात. तिचं नाव होतं कपिला. आणि नवरात त्रास द्यायचा, त्यांच्यासमोर तुकारामांचं नावही काढता यायचं नाही, पण अभंगाची गोडी काही स्वस्तही बसू द्यायची नाही. मग बहिणाबाईंचा संपूर्ण संवाद हा त्या कपिलेसोबत चालू झाला. मधात अशी एक आख्यायिका सुद्धा आहे की त्या कपिलेला एक वासरू झालं, नंतर ते वासरू वारलं आणि ते वारल्यानंतर मग त्यांना खूप दुःख झालं आणि मग त्यांनी बहिणांनी खूप आर्जव केली आणि मग पांडुरंग त्यांच्या दर्शनाला आला आणि मग ते वासरू परत जिवंत झालं आणि मग त्याची सेवा करू लागल्या. काही स्कॉलर्स त्याविषयी तो थॉट सेकंड करतात, पण काही जागी त्याचा उल्लेख कुठेच दिसत नाही. पण कपिलेसोबत त्यांचा संवाद होता याचं त्यांच्या लिखाणात सुद्धा दिसून येतं. तिच्याशी संवाद साधता साधता पतिसेवा करता करता नामजप करणे, तुकोबाचे अभंग गायन करणे, तुकोबांविषयी मनन चिंतन करणं, त्यांच्या भेटण्याची आस ही त्यांनी सदैव कायम ठेवली. आणि इतक्या त्या तुकारामाच्या भक्तीत, तुकारामाच्या श्रद्धेत वाहून गेल्या होत्या, इतक्या तल्लीन झाल्या होत्या की शेवटी कार्तिक वद्य पंचमी या दिवशी त्यांना गुरुबोध झाला. तुकाराम महाराज त्यांच्या स्वप्नात आले.
त्या झोपले असताना त्यांना स्वप्नात दर्शन झालं आणि त्यांना हे सत्य वाटेना. उठून पाहतात तर खरंच त्यांना दिलेला षडाक्षरी मंत्र लक्षात होता, जो त्यांना झोपेत दिला होता. ते जागृत अवस्थेत आल्यावर त्यांना लक्षात राहिला, रामकृष्ण हरी हा षडाक्षरी मंत्र. तेव्हा बहिणाबाई लिहितात, मंत्र आठविती तुकोबा स्वरूपा, स्वप्ना माझी कृपा पूर्ण केली. बहिणी म्हणे ऐसी कृपा सद्गुरूची, तुकाराम स्वामी पूर्ण केली. बहिणी म्हणे ऐसी कृपा सद्गुरूची, तुकाराम स्वामी पूर्ण केली. आणि हा गुरुबोध झाल्यानंतर बहिणाबाईचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. म्हणजे त्यांच्याशी अवस्था झाली, माझा भाव तुझे चरणी, तुझे रूप माझे नयनी, सापडलो एकमेका, जन्मोजन्मी नाही सुटका. स्वतः तुकाराम महाराजांनीच लिहिलेला अभंग आहे, पण तशी स्थिती त्यांची झालेली होती. आणि मग त्यांचं पुढे झालं की आता आपल्याला देहूला जायचं आणि तुकोबाचं दर्शन घ्यायचं. घरात विचार मांडून पाहिला तर तिचे पती खूप रागावले, खूप मारहाण केली आणि त्यांची तब्येत बिघडली. मात्र त्या इतक्या खमकी होत्या आणि इतक्या जिद्दी होत्या की त्यांनी सांगितलं की नाही, तब्येत बिघडली तरी चालेल, मी त्यांना भेटणार आणि जोपर्यंत भेट नाही तोपर्यंत मी आता अन्नत्याग करेन. आणि त्यांनी अन्नत्याग केला. 3 दिवस झाले, 6 दिवस झाले, त्यांची प्रकृती खूप गंभीर होत गेली. आणि तेव्हा त्यांच्या पतिदेवांना कळलं की हिची खरोखर माझ्यावरची श्रद्धा खूप आहे. स्वतः किती त्रास सहन केला तरी आजपर्यंत उभ्या इतक्या आयुष्यात 20-25 वर्षात तिने कधीही माझी अवहेलना होऊ दिली नाही. माझी सदैव सेवा केलेली आहे. मार खाल्ला तरी माझी सेवा केली. नेहमी प्रथम स्थानावर मला ठेवलं. हिची एक तरी इच्छा आपण पूर्ण करावी. आणि ठीक आहे, चल एकदा तुला घेऊन जातो. या हिशोबाने ते दोघं देहूला गेले. इंद्रायणीमध्ये स्नान केलं आणि तुकाराम महाराजांच्या मंदिरातच कीर्तन व्हायचं तिथे गेले. आणि तिथे अगदी तुकाराम महाराज जेव्हा उभे होते, सगुण साकार मूर्ती उभी होती, खांद्यावर वीणा, वर त्यांनी पटका वगैरे बांधलेला, की हातात चिपळ्या, कीर्तनासाठी ते उभे होते. आणि तेव्हा त्यांना हे सुचतं, बहिणाबाईंना हे सुचतं, तुकोबाचे ज्ञान पूर्वी कोल्हापुरी, जे स्वप्ना माझारी देखी येले, तेची ध्यान डोळा प्रत्यक्ष देखोनी, तेची ध्यान डोळा प्रत्यक्ष देखोनी, आनंदी लोचनी हेलावत. इतका आनंद त्यांना त्या कृष्णाकडे, तुकारामांकडे पाहिल्यावर झाला. त्या सदैव त्या मूर्तीकडे कंटिन्यू पाहत राहिल्या. त्यांच्या त्या उभ्या असणाऱ्या तुकाराम महाराजांकडे त्या पाहत राहिल्या. आणि मग त्यांनी काही दिवस देहूतच राहण्याचा निर्णय घेतला. ब्राह्मण कुटुंब असल्यामुळे तिथल्या एका मठामध्ये राहायचं त्यांनी ठरवलं. आणि त्या मठाधिपती होते तिथले मंबाजी. ही सगळ्यांना सर्वश्रुतच आहे ही गोष्ट. आणि मग मंबाजींनी त्यांना फार त्रास दिला. मंबाजींनी त्यांचे पतिदेव गंगाधर शास्त्रींना पूर्णपणे त्यांच्या मनात हे भरलं की ब्राह्मण असताना ब्राह्मणेतर लोकांकडे जाऊन का शिष्यत्व घ्यावं, का त्यांना गुरु मानावं आणि वेदांचा अर्थ आपण सांगावा, त्यांनी काय सांगावं, तर तुम्ही आमचं शिष्यत्व पत्करा, अशा प्रकारचं मंबाजींचं त्यांना बोलणं चालू झालं. मात्र बहिणाबाई काही त्याला इच्छुक नव्हत्या. त्यांना वारकरी संप्रदायाचीच ओढ खूप जास्त होती. आणि मग त्यांची काही तयारी दिसेना. मग त्या आश्रमातनं त्यांना जावयास सांगितलं. त्यांची हकालपट्टी त्या मठातनं झाली. आश्रम म्हणण्यापेक्षा आपण मठच म्हणूया त्याला. त्या मठातनं त्यांची हकालपट्टी करण्यात आली. मग राहायचं कुठे हा प्रश्न आला. तर तुकोबाचं जे मंदिर होतं पांडुरंगाचं, तुकोबांच्या घरी, त्यामध्ये यांनी वास्तव्य चालू केलं. आणि मंदिरातच राहत असल्यामुळे मग रोज संध्याकाळचं कीर्तन वगैरे ऐकायचे. आणि मग गंगाधर शास्त्री सुद्धा ते कीर्तन ऐकायचे. आणि हळूहळू गंगाधर शास्त्रींना कळायला लागलं की अरे हो, तुकाराम महाराज जो आशय मांडतायत तो वेदांचाच आशय आहे. ते वेदांपेक्षा काही वेगळं नाही. ते तत्वज्ञान खूप वर्षाआधी संस्कृतमध्ये सांगितलं होतं, आता हे फक्त आपल्या मराठी भाषेत सांगतात. आणि मग त्यांचंही मतपरिवर्तन होत गेलं. आणि हळूहळू गंगाधर शास्त्रींचा सुद्धा विश्वास तुकाराम महाराजांवर आणि त्यांच्या भक्तिपंथावर बसू लागला. तर हे सर्व संगतीतून झालं. ते मंदिरात राहायचे, कीर्तन ऐकून त्यांची संगत लाभत गेली आणि ते होत गेलं. तर संगतीने व्यक्तिमत्वात कसा बदल होतो हे संत एकनाथ भागवतामध्ये अध्याय 12 लिहितात. धरिलिया सत्संगती, निंदे तेही वंद्य होती, उद्धवा तू निष्पाप निश्चिती, तरी सत्संगती करावी. आणि मग
त्यांची सत्संगती झाली होती आणि बहिणाबाईंना सुद्धा आता तुकारामांनी भक्ती केलेली चालायची त्यांच्या पतिदेवांना. हा प्रसंग आल्यानंतर, ही वेळ आल्यानंतर, काही महिने गेल्यानंतर तुकारामांनी बहिणाबाईला भेटायला बोलवलं. इतके दिवस ते समोर असायचे, पण तुकारामांनी कधीही त्यांना बोलावलं नाही, कारण त्यांना माहिती होतं की त्यांच्या पतींची इच्छा नाही. जेव्हा त्यांच्या पतींचा विश्वास बसला तेव्हा तुकारामांनी त्यांना भेटायला बोलावलं. आणि जेव्हा त्यांची भेट झाली, त्या भेटीचं वर्णन स्वतः बहिणाबाई करतात. घट हा बुडावा जैसा डोहा आत, न फुटता ओत प्रोत पाणी. बहिणी म्हणे तैसे झाले माझे मना, तुकाराम खुना ओळखी त्या. हेच स्थिती कबीर दास त्यांच्या दोहात म्हणतात. जल में कुंभ कुंभ में जल है, बाहर भीतर पाणी, फुटा कुंभ जल जल ही समाना, यह कहे गयो ज्ञानी. सर्व संतांचे विचार किती एका प्रकारचे असतात, एकसंध असतात. याची उदाहरणं आपल्याला मराठी साहित्यात लागेल तितके वेळा पाहायला मिळतील. आणि ती भेट झाल्यानंतर त्यांना खरा गुरु उपदेश झाला, त्यांना अनुग्रह झाला. तुकाराम महाराजांनी त्यांना काय कार्य करायचं आहे ते सांगितले. आणि अशी आख्यायिका आहे की ह्यानंतर तुकाराम महाराजांचं जेव्हा म्हणजे सदैव वैकुंठाला ते गेले, त्यानंतर महाराष्ट्र भ्रमण करून नामाचा महिमा, शूद्रता नष्ट करणं आणि समाज प्रबोधन हे सर्व काम बहिणाबाईंनी केलं, जे त्यांना तुकाराम महाराजांनी सांगितलं होतं. त्यानंतर त्यांनी कित्येक वर्ष वारी सुद्धा केली, दरवर्षी केली. आणि संपूर्ण आयुष्य त्यांनी हरिनामात आणि वारकरी संप्रदायाचा प्रसार करण्यात जवळपास 50 वर्ष त्यामध्ये त्यांनी व्यतीत केले. हे सर्व अभ्यासल्यानंतर आपल्याला असं वाटतं की समर्थ रामदासांनी दासबोधामध्ये 19व्या दशकात, ज्याच्यामध्ये शिकवण नाम हे त्याचं नाव आहे, आणि त्यातला समास 4 ज्यामध्ये सदैव लक्षण लिहिलेलं आहे, त्यामध्ये ते लिहितात की अंतरासी लागेल ढका, ऐसी वर्तणूक करू नका, जेथ तेथ विवेका प्रकट करी, पाहता अवघे उत्तम गुण, तयास वाईट म्हणेल कोण, जैसा आत्मा संपूर्ण सर्वाघटी. हे किती अगदी बहिणाबाईंच्या आयुष्याला निगडीत आहे बघा. म्हणजे अंतरासी लागेल ढका, ऐसी वर्तणूक करू नका. त्यांचे पती त्यांना किती त्रास द्यायचे तरी ते विवेकाने राहायचे. प्रत्येक वेळी ते विवेक त्यांचा जागृत ठेवला होता त्यांनी, आणि प्रेमाने त्यांनी श्रद्धाने पतीची सेवा सुद्धा केली. आणि पाहता अवघे उत्तम गुण, तयास वाईट म्हणेल कोण, जैसा आत्मा संपूर्ण सर्वाघटी. आपली पत्नी इतकी सुशील आणि सुंदर आहे हे पाहून स्वतः गंगाधर शास्त्री सुद्धा निमाले, त्यांचं मन परिवर्तन झालं. असे सांगतात की बहिणाबाईंना त्यांच्या पूर्वीच्या 12 जन्मांचं स्मरण होतं. बहिणाबाईंना 2 मुलं सुद्धा होती. त्यातला जो मोठा मुलगा आहे त्यालाही हरिभक्तीची फार ओढ होती, आणि तो फार जवळचाही होता बहिणाबाईंच्या. तर त्यांना 12 जन्माचे जे स्मरण होतं त्यामध्ये अशी आख्यायिका आहे की असं सांगितलं जातं की जेव्हा त्या 72 वर्षाच्या होत्या, जेव्हा त्या मरणासन्न होत्या, तेव्हा त्यांनी त्यांच्या मुलाला बोलवलं आणि त्याच्या जवळ बसल्या, त्याच्या मांडीवर डोकं ठेवलं. आणि आता त्यांना माहिती होतं की आपण आता शेवटचे आपले काही क्षण आहेत. तेव्हा त्यांनी एक अभंग लिहिला. घट फुटलियावरी नभ नभाचे अंतरी. घट फुटल्यानंतर नभ नभाच्या अंतरी होतं, तशी आता स्थिती होणार आहे. त्या क्षणी त्यांनी त्यांच्या मुलाला सांगितलेलं की बाळा, मागील 12 जन्म मी तुझी आई आणि तू माझा मुलगा असा आपला संबंध होता. मागील 12 जन्मात आपण याच आई मुलाच्या नात्याने पुन्हा पुन्हा जन्म घेत होतो. मात्र आता हा शेवटचा जन्म आहे. या पुढच्या जन्मात मी तुझी आई नसेल आणि तू माझा मुलगा नसेल. मात्र ही पताका तू जन्मोजन्मी चालू ठेव, असा संदेश त्यांनी दिला. आणि 2 ऑक्टोबर 1700 या साली त्या साध्वीनी समाधीस्थ झाली. त्यांची समाधी शिऊर या गावी आहे. आईनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या मुलांनी पुढे ती पताका चालू ठेवली. बहिणाबाईंच्या साहित्याकडे जर आपण पाहिलं तर त्यांनी जवळपास 473 अभंगांची रचना केली होती. आणि तुकारामांबरोबर त्या स्वतः वावरल्या होत्या. त्यांचे तुकारामांचे अभंग स्वतः त्यांनी तुकारामांच्या तोंडून ऐकण्याचं भाग्य
बहिणाबाईंना मिळालं होतं. बहिणाबाईंच्या काव्यात भक्तिभावाचा उत्स्फूर्त आविष्कार आपल्याला दिसून येतो आणि वेदांताचे प्रतिपादनही अत्यंत सोप्या शब्दात त्यामध्ये आढळते. त्यांच्या अभंगांतूनच तुकारामांच्या चारित्र्याचे अस्सल दर्शन सुद्धा घडते. तुकोबारायांची प्रत्यक्ष साथ असलेल्या बहिणाबाईंचे अभंग असल्यामुळे या अभंगांना फार आगळं वेगळं असं महत्व आहे. तुकारामांच्या गाथेत सुद्धा बहिणांचे अभंग दिलेले आहेत. गजानन विजय या ग्रंथाची निर्मिती करणारे दासगणू महाराज सुद्धा बहिणाबाईंबद्दल म्हणतात, पहा केवढा अधिकार ऋणी तिचा परमेश्वर. परमेश्वर सुद्धा तिचा ऋणी झाला, एवढा अधिकार बहिणाबाईंचा होता. लोकसत्तामध्ये 11 जुलै 2016 रोजी याचे लागले पिसे या लेखामध्ये तुलसी अंबिले असे म्हणतात की 116 अभंगांचं जे आत्मनिवेदन नावाचं बहिणाबाईंचं आत्मचरित्र आहे, त्यामुळे आपल्याला तत्कालीन समाजाचा चेहरा दिसून आला. आणि त्यांचे अभंग लिहिल्यानंतर जवळपास 300 वर्षानंतर सापडले. ते बरेच मधात 200-250 वर्ष ते नव्हते, नंतर त्या वह्या सापडल्या आणि त्या वह्या सापडल्यानंतर एवढं मोठं ज्ञान त्यांनी लिहून ठेवलंय, हे सगळं आपल्या समोर आलं. 2012 मध्ये तुकाराम हा एक चित्रपट गाजला होता. त्यामध्ये बहिणाबाईंचा अनुग्रह जो त्यांना तुकाराम महाराजांकडून झाला तो खूप सुंदररित्या दाखवलाय. अगदी ते दोघं समोर बसून असतात आणि तुकाराम महाराज म्हणतात की माझे अभंग तुम्हाला पथदर्शक वाटत असतील, पण जर तुम्हाला खरंच आयुष्य उजळून टाकायचं असेल तर तुम्ही स्वयंप्रकाशित व्हा. आणि त्यानंतर असं ते एकमेकांना नमस्कार करतात आणि त्या एका क्षणात म्हणजे कसा अनुग्रह होतो हे अक्षरशः त्यांनी खूप छानरित्या त्या चित्रपटात मांडलेलं आहे. बहिणाबाईंच्या चरित्रावर अभ्यास करण्यासाठी फेल्डहाऊस ॲने नावाची एक अमेरिकन अभ्यासिका 1882 साली भारतात आली. ती देहूत राहिली. देहूत राहून तिने तिचा संपूर्ण रिसर्च केला आणि त्यानंतर बहिणाबाई वाईफ अँड सेंट असं तिचा अभ्यास जर्नल ऑफ द अमेरिकन अकॅडमी ऑफ रिलिजन मध्ये पब्लिश झालेला आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने तो पब्लिश केलेला आहे. असो, हा विषय इतका सखोल आहे की आपण जितकं त्यावर चिंतन करू तितक्या वेळ त्यामध्ये आपला वेळ जाईल. त्यामुळे वेळेचंही भान ठेवायला हवं. मला फक्त इतकंच वाटतं की सर्व संतांनी जीवनात अतिशय संघर्ष करून सर्व आव्हानांना तोंड देऊन हरिनाम गायलं आणि त्याच प्रकारे त्यांनी मुक्ती मिळवली. आणि हे आपल्या सर्वांना सुद्धा करू शकतो. आपण सुद्धा या जन्मात, मानव जन्मात हे सर्व करू शकतो. दिवसातनं काही वेळ नामजपासाठी काढून शांती प्राप्त करू शकतो, मुक्तीच्या मार्गाने जाऊ शकतो. तर मागील 3 दिवसात आपण स्त्री संत चरित्रांमध्ये ज्ञानेश्वरानुजा, संत मुक्ता, संत कान्होपात्रा आणि आज संत बहिणाबाई देशपांडे या 3 संतांचे चरित्र, त्यांचं कार्य आणि त्यांच्या साहित्याचा असा अभ्यास केलाय. उद्याच्या पुष्पात संत जनाबाई यांवर चिंतन सेवा तीर्थरूप आई सौ मंजू बनसोडे करतीलच. लवकरच आपली पुन्हा एकदा फेसबुक लाईव्हवर पुढची भेट होईल अशी मी आशा बाळगतो. आणि सरते शेवटी बोलिले लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, नाही उच्चारीला अधिकार मे आपुला, तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा. याप्रमाणे माझ्याकडून बोलत असताना काही चूक झाली असल्यास ती अगदी मोठ्या मनाने सहृदय मला परत करावं ही विनंती करतो. सलग 3 दिवसीय सेवेची संधी मला दिल्याबद्दल आषाढी कार्तिकी वारी महामंडळ जबलपूरचे सर्वेसर्वा श्री संतोषजी गोडबोले, सौ रंजनाजी वर्तक, सौ निलिमाजी देशपांडे आणि इतर सर्व सहकारी मंडळ ह्या सर्वांप्रती मी कृतज्ञतापूर्वक आभार व्यक्त करतो. सर्व श्रोत्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जातं या ज्ञानोबा माऊलींच्या प्रार्थनेप्रमाणे तुम्हा सर्वांना तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा देतो. व्याख्यान तयार करत असताना ज्यांनी अगदी मोलाचा हातभार लावला असे तीर्थरूप आई बाबा, आजी, माझी सहधर्मचारिणी सौ पौर्णिमा आणि माझा मित्र मारुती यांचे पण सहृदय आभार व्यक्त करतो. ज्या ग्रंथांचा, संकेतस्थळांचा खूप मोठा वाटा आहे त्या लेखक आणि प्रकाशकांना सुद्धा धन्यवाद देतो आणि माझ्या सेवेला पूर्णविराम देतो. किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन सिद्धीस गेले, येथ माझे जीवरले पायीकपण.
पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय सद्गुरुनाथ महाराज की जय समन्वयाचार्य नरहरी महाराज की जय प्रातस्मरणीय पांडुरंग शास्त्री दादा की जय संत बहिनाबाई की जय माता कलावती की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ ओम शांति शांति।